नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी बडदे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. मी ही व्हिडिओ बनवली आहे ती तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी की पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या 3 जागांसाठी ऑनलाईन फॉर्म निघालेले आहेत. तर तुम्ही ते आजच भरून टाका. त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट असण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर 10वी आणि 12वी पास असाल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता. तर मी तुम्हाला आता त्याचं पेमेंट सिस्टीम सांगते. जे कोणी पोस्टमन आणि मेलगार्डसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांचं पेमेंट असणार आहे 21,000पासून ते 70,000पर्यंत. त्याचप्रमाणे मल्टीटास्किंगसाठी 18,000पासून 70,000पर्यंत, 60,000पर्यंत. तुमच्यासाठी एज लिमिट आहे पोस्टमन आणि मेलगार्डसाठी 18 ते 27 वर्ष आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी 18 ते 25 वर्ष. SC आणि ST कॅटेगरीमधून तुम्ही जर असाल तर तुम्हाला रिलॅक्सेशन 5 वर्षाचं आहे पोस्टमनसाठी आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी सुद्धा 5 वर्षाचं आहे. OBCमधनं असाल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे पोस्टमनसाठी आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी सुद्धा 3 वर्षाचं आहे. PWD म्हणजे अनरिझर्व्ड भागातून असाल तर 10 वर्षाचं रिलॅक्सेशन तुम्हाला दोन्ही ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे PWD SC आणि ST असाल तर 15 वर्षाचं रिलॅक्सेशन तुम्हाला दोन्ही पण पोस्टसाठी आहे. त्याचप्रमाणे PWD OBC असाल तर 13 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. तर हे रिलॅक्सेशन म्हणजे काय आहे तर हे जे 18 ते 27 वर्ष इथे दिसत आहेत तर 27 अधिक 5 म्हणजेच 32 वर्षाचं होऊस तोपर्यंत SC आणि ST कॅटेगरीमधले मुलं हा फॉर्म भरू शकतात. मल्टीटास्किंग स्टाफवाले सुद्धा 32 वर्षाचे होऊस तोपर्यंत, म्हणजेच ह्या एजमध्ये हे तुम्हाला ॲड करायचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ते कळेल. पोस्टमन आणि मेलगार्ड ह्यासाठी तुमचा क्रायटेरिया आहे 12वी पास पाहिजेत तुम्ही. ठीक आहे, फक्त 12वी पास. आणि जर मल्टीटास्किंग स्टाफसाठी तुम्ही फॉर्म भरताय तर तुम्ही 10वी पास पाहिजे आहात. ही एक एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता हे नीट लक्षात घ्या. पॅटर्न बघायचं आहे आपल्याला एक्झामचा. पहिला तुम्हाला एवढं लक्षात घ्या 3 पेपर आहेत. ठीक आहे, 3 पेपर तुम्हाला असणार आहेत. पहिला पेपर जो आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. सेकंड पेपर आहे तो ॲज पर प्रेस्क्राईब्ड सिलॅबस गिवन बिलो, म्हणजेच जो काही सिलॅबस आपल्याला इथे दिला आहे कम्प्युटरचा त्याच्यावरती सेकंड पेपर असणार आहे. आणि थर्ड पेपर जो असेल तो कॉम्प्युटरवरती तुमचा होणार आहे. आणि एक लक्षात घ्या, तुमचं मॅक्झिमम मार्क्स पहिल्या पेपरसाठी 100, दुसऱ्या पेपरसाठी 60 आणि तिसऱ्या पेपरसाठी 40 आहेत. पहिल्या पेपरचं तुमचं टाईम ड्युरेशन 90 मिनिटांचं, दुसऱ्या 45 आणि तिसरं 20 मिनिटांचं आहे. त्याचप्रमाणे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आता बघा, SC आणि ST कॅटेगरीसाठी 33% आहेत, OBCसाठी 37 आहे, UR म्हणजेच अनरिझर्व्ड त्यांच्यासाठी 40%, EWSमध्ये 37%, PWCDसाठी 33%. पेपर 2चं पण सेम आहे आणि SC आणि ST पेपर 3मध्ये 65%, OBCमध्ये 70%, URमध्ये 75%, EWSमध्ये 70%, PWDमध्ये 65%. आता आपण मेन गोष्ट बघणार आहोत. आपण आता सिलॅबस पाहणार आहोत. पेपर 1 जो आहे तो तुमचा 100 मार्कांसाठी असेल, जो 90 मिनिटांचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट येणार आहे जनरल अवेअरनेस, बेसिक ॲरिथमॅटिक म्हणजेच मॅथ्स काही वेगळा सब्जेक्ट नाही आहे, गणित हा सब्जेक्ट आहे तो. आणि थर्ड आहे रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी. ओके, तर फर्स्ट जो आहे जनरल अवेअरनेस, एक मिनटं. एक सेकंद. तर पहिला जो आहे जनरल अवेअरनेस अँड नॉलेज, त्याच्यात असणारे 30 क्वेश्चन.
इंडियन जॉग्रफी म्हणजेच तुम्हाला येणार आहे भारताचा भूगोल, दुसरं सिविक्स, तिसरं जनरल नॉलेज, चौथं इंडियन कल्चर अँड फ्रीडम आणि पाचवं जे आहे इथिक्स अँड मॉरल स्टडी. दुसरं जे आहे पहिला जो सब्जेक्ट होता तो जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञानचा आहे. दुसरा जो सब्जेक्ट आहे तोच गणित आहे. गणिताचा सब्जेक्ट तुमचा मी घेणार आहे. त्यात तुम्हाला येणार आहे एक लक्षात घ्या, सॉरी मी वरती सांगायचं विसरले, सामान्य ज्ञानमध्ये प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 4 ते 8 क्वेश्चन्स असणार आहेत. एवढं लक्षात ठेवून चला. 4 ते 5 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकवर धरून चाला. त्याचप्रमाणे मॅथ्समध्येही तुमचं तसंच आहे. मॅथ्स तुमचं आहे 40 मार्कांसाठी. घाबरून जाण्याची गरज नाही आहे. स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आपण भरपूर मार्क्स आणू. आपण आउट ऑफ मार्क्स आणायचा प्रयत्न करूयात. ॲटलिस्ट आपण 38 मार्कांपर्यंत पोचायचा तरी प्रयत्न जरूर करूयात. आता पहिलाच त्याच्यातला टॉपिक आहे बॉड मास म्हणजेच ब्रॅकेट्स, ऑर्डर्स, डिव्हिजन. बॉड मास रूल प्रत्येकाला माहीत असेल, नसेल माहिती तर मी घेणारच आहे. सेकंड आहे पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारी. थर्ड टॉपिक जो आहे तुमचा तो आहे प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा तोटा. नंतर जो आहे सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. नंतर ॲव्हरेज म्हणजेच सरासरी. टाईम अँड वर्क म्हणजेच वेळ आणि काम. टाईम अँड डिस्टन्स म्हणजे वेळ आणि अंतर. आणि युनिटरी मेथड जी आहे, युनिटरी मेथड म्हणजे घाबरून जाऊ नका, एका गोष्टीवरनं अनेक गोष्टींची किंमत काढणं किंवा अनेक गोष्टींवरनं एका गोष्टीची किंमत काढणं म्हणजेच युनिटरी मेथड. सपोज 10 आंब्यांची किंमत 100 रुपये आहे तर 20 आंब्यांची किंमत किती? 200 रुपये, बरोबर. त्या प्रकारचे गणित युनिटरी मेथडमध्ये येणार आहेत. इतके पण सोपे नसतील, बट एक एक्झाम्पल देण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता पेपर 1 तुम्हाला लक्षात आला असेल कशा प्रकारे येणार आहे. रिझनिंग पण म्हणजेच बुद्धिमत्ता पण तुम्हाला 30 मार्कांसाठी असणार आहे. 30 बुद्धिमत्तेमध्ये दोन्ही पण व्हर्बल नॉन व्हर्बल टाईप्स येणार आहेत. बुद्धिमत्तेचा सिलेबस कधी बदलत नसतो. त्याच्यात डायरेक्शन टेस्ट म्हणजे दिशादर्शक वगैरे हे सगळे टॉपिक्स तुम्हाला राहणार आहेत. ते मी सर्व तुमचे करून घेईल, तुम्ही काळजी करू नका. आता आपण जाणार आहोत पेपर 3 कडे, जो आहे 45 मिनिट्सचा 60 मार्कांसाठी. ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज. तुम्हाला इंग्लिश ते तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये द्यायचं, हे करायचं आहे, ट्रान्सलेट करायचं आहे. 15 क्वेश्चन्स असतील. एका मार्काला 1 क्वेश्चन असेल. ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश. आता लोकल लँग्वेज टू इंग्लिश म्हणजेच तुम्ही जर मराठी असाल तर मराठीमधनं तुम्हाला इंग्लिशमध्ये ते करायचं आहे ट्रान्सलेट. 15 क्वेश्चन्स असतील. एका मार्काला 1 क्वेश्चन. लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेज म्हणजेच तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये लेटर लिहायचं आहे 80 ते 100 शब्दात. ते आहे 15 मार्काला. पॅरेग्राफ अँड शॉर्ट एसे इन लोकल लँग्वेज. लोकल लँग्वेजमध्येच तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे, तो पण 15 मार्काला. हे असे टोटल 15 चोक 60 मार्कांचा पेपर आहे 45 मिनिटांसाठी. आता आपण जाऊयात पेपर 3 कडे, जो आहे 20 मिनिटांचा 40 मार्कांसाठी. त्याच्यात आहे स्किल टेस्ट ऑफ डेटा एंट्री म्हणजे तुम्हाला डेटा एंट्रीचे तुमचे स्किल्स दाखवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला एक पॅरेग्राफ येईल. एक 2000 ते 3000 त्यात वर्ड्स असतील. ते तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये अचूक टाईप करायचे आहे, ज्याचे तुम्हाला 40 मार्क्स मिळणार आहेत. आणि एक लक्षात ठेवा, हे जे पेपर आहेत ते पहिला पेपर हा खूप महत्त्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवा. पहिला पेपर पासआउट केल्यानंतर तुम्ही दुसरा पेपर द्यायला जाऊ शकता. आणि दुसरा पेपर आणि तिसरा पेपर हे वेगवेगळे पार्ट नसून हे एकच पार्ट आहे असं धरा, कारण की दुसऱ्या आणि तिसऱ्या पेपरमध्ये फक्त 1 तासाचं अंतर असणार आहे. सेम डेला पेपर आहे. सॉरी. आता अजून जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन राहिली आहे ती पाहते मी. फॉर्म भरताना तुम्हाला घ्यायची काळजी,
तुम्हाला तुमचं मिस्टर मिसेस जे कोण तुम्ही असाल ते टाकायचं आहे, तुमचं जेंडर भरायचं आहे, मेल फिमेल चुकीचे जेंडर्स भरू नका, परीक्षेला प्रॉब्लेम येईल. त्याचप्रमाणे फिल युअर नेम एक्झॅक्टली ॲज गिवन इन मॅट्रिक्युलेशन, म्हणजेच तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे तुमचं नाव आहे त्याप्रमाणे बरोबर अचूक नाव तुम्हाला लिहायचं आहे. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट युअर नॅशनॅलिटी, तुमच्या नॅशनॅलिटीबद्दल तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तुमचा ईमेल टाकायचा आहे. ईमेल तुम्ही ऐका, कोणीही काही जण काय करतात की फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जातात आणि त्यांचा ईमेल देतात. तसं करू नका. स्वतःचा एक ईमेल आय डी बनवा, तो ईमेल आय डी टाका, कारण जर तुम्हाला काही अपडेट्स आले तर ते तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळतील, तिकडं गेले तर तुम्हाला कळणार नाही. म्हणून स्वतःचा ईमेल असू द्यात. त्याचप्रमाणे तोच ईमेल आय डी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. मोबाईल नंबरही स्वतःचा टाका, कॅफेवाल्यांचा वगैरे टाकू नका. जरी तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तरी एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकता. OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येणार नाही, तो तुम्ही नीट टाकायचा आहे. टाईप द सर्टिफिकेशन कोड ॲज डिस्प्लेड ऑन द स्क्रीन, तुमच्या स्क्रीनवरती एक सर्टिफिकेशन कोड असेल, तो तुम्हाला व्यवस्थितरित्या टाईप करायचा आहे, चुकवू नका. क्लिक द चेकबॉक्स फॉर डिक्लेरेशन, चेकबॉक्समध्ये तुम्ही बघायचं आहे आणि सबमिट करायचं आहे, त्याप्रमाणे तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि मेन गोष्ट, ह्या जेव्हा तुम्ही पोस्टमनची हे देताय, एक्झाम देताय, तर ती एक्झाम पासआउट झाल्यानंतर लगेचच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं नाही आहे. 2 वर्षांनंतर असेल तरीही चालेल. सो टेन्शन घेऊ नका. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा फक्त, आणि फॉर्म अचूकरित्या भरा, शक्यतो चुका करू नका. आणि आता ह्या 3 पोस्ट आहेत, तर प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळे फॉर्म न भरता एकाच फॉर्ममध्ये तुम्ही 2 पोस्ट टिक करायचे असतील. सपोज तुम्हाला पोस्टमन आणि मल्टीटास्किंग स्टाफ करायचं असेल तर तुम्ही 2 पोस्टला टिक करू शकता. ठीक आहे. 2 फॉर्म भरू नका, अथवा तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. लक्षात घ्या, रिजेक्ट झाल्यानंतर जास्त त्रास होईल. त्यापेक्षा जेव्हा तुम्ही भरताय तेव्हाच काळजी घ्यायची आहे. आता मी इथेच थांबते. ज्यांना कोणाला काहीही डाऊट्स असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी परत एक छोटी व्हिडिओ बनवेल. आणि मी आता तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता हे सब्जेक्ट्स घेणार आहे. सामान्य ज्ञान जर मला पॉसिबल झालं तर मी ते पण घेईल. गणित आणि बुद्धिमत्ता मी कन्फर्म घेणार आहे. त्याचे लेक्चर्स कसे असतील ते तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही आजच माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहतील, तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळतील. आणि चॅनल जरी सबस्क्राईब करून झालं तरी पण मी ज्या व्हिडिओ टाकेल त्या मन लावून बघत जा. ठीक आहे. फार काही तुम्हाला बोर करणार नाही आहे. सगळ्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला मॅथ्सच्या सांगितल्या जातील. त्याचप्रमाणे बुद्धिमत्तेच्याही तुम्हाला खूप इझी पॅटर्नमधून आपण जाणार आहोत. फार लोड घ्यायची गरज नाही आहे. आणि आजच अभ्यासाला सुरुवात करा. आधी फॉर्म भरा. फॉर्म भरून झाल्यानंतर मी तर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता घेणारच आहे, त्याच्यामुळं काळजी करू नका. ठीक आहे. मी आता इथेच थांबते आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. स्टे होम, स्टे सेफ.